जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, गट ब व गट क. आता गट क मध्ये विद्यार्थी मित्रांनो आपली पोलीस शिपाई चालक, कारागृह पोलीस शिपाई, बॅट्समन आणि SRPF हे गट क मधील पद आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण पोलीस भरतीसाठी हे अपडेट आणलेली आहे आणि जे सरळ सेवा देतात विद्यार्थी त्यांच्यासाठी सुद्धा ही महत्त्वपूर्ण अपडेट आहे. तर पहा, गट ब, गट क, गट संवर्गातील पदभरतीला शासनाची मान्यता. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण गाफील न राहता डेली प्रॅक्टिस, डेली पेपर ची तयारी करणे सुरू ठेवा. बघा काय अपडेट आहे. राज्य शासनाच्या सेवेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या MPSC कक्षेतील गट ब अराजपत्रित गट क वाहन चालक वगळून संवर्गातील सर्व पदे सरळ सेवेने टप्प्याटप्प्याने. आता सरळ सेवा शब्द जेव्हा वापरला जातो ना, तेव्हा आपली आरोग्य विभागाची भरती, त्यानंतर ZP भरती, नगर परिषद भरती, तलाठी भरती, सोबतच आपली पोलीस भरती सुद्धा यामध्ये येत असते. टप्प्याटप्प्याने आयोगामार्फत भरण्यास शासन निर्णयाद्वारे तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. गट ब, गट क संवर्गातील सर्व पदे सरळ सेवेने टप्प्याटप्प्याने MPSCद्वारे भरण्यास जुलैमध्ये मान्यता देण्यात आली. त्यानुसार या पदांच्या भरतीबाबत प्रमाणित कार्यपद्धती निश्चित करण्यात आली असून या दोन्ही संवर्गातील पदे MPSCच्या कक्षेत आणणे, MPSCचे सक्षमीकरण करणे, शासन आणि MPSC यांच्यातील समन्वयासाठी सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली कार्यपद्धती प्रमाणित करण्यासाठी. पुढे बघा काय म्हटलेलं आहे. एक समिती नियुक्त करण्यात आली आहे. बघा, समितीसुद्धा नियुक्ती करण्यात आलेली आहे, म्हणजे आपली प्रोसेस ही सुरू झालेली आहे. ठीक आहे. पुढे बघा, मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी MPSCच्या कक्षेत आणण्याच्या पदांचे प्रस्ताव या समितीपुढे शिफारशीसाठी सादर करावयाचे आहे. त्यानंतर या विभागांना रिक्त पदे आयोगामार्फत भरता येणार आहे. त्यासाठी मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी MPSCच्या कक्षेत आणायच्या पदांचे प्रस्ताव सामान्य प्रशासन विभाग सेवा 4 कार्यालयासाठी सादर करावेत. मंत्रालयीन प्रशासकीय विभागाकडून आलेले प्रस्ताव एकत्रितरित्या समन्वय समितीकडे शिफारशीसाठी सामान्य प्रशासन विभाग सेवा 4 कार्यासनामार्फत सादर करण्यात येतील. पहिल्या टप्प्यात कोणती पदे प्रथम टप्प्यात MPSCकडे वर्ग करायची याबाबतची शिफारस समितीकडून करेल. समन्वय समितीने MPSCकडे वर्ग करावयाच्या पदांची शिफारस केल्यानंतर पदे MPSCच्या कक्षेत आणण्याची पुढील आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना सामान्य प्रशासन विभाग सेवा 4 कार्यासनामार्फत मंत्रालयीन प्रशासकीय विभागांना देण्यात येतील. समन्वय समितीने शिफारस केलेली पदे MPSCच्या कक्षेत आणण्यासाठी MPSCकडे स्वतंत्र प्रस्ताव संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागाने सादर करावा. या पदांचे सुधारित सेवा प्रवेश नियम निश्चित करण्याची कार्यवाही सामान्य प्रशासन विभागातील कार्यासन 12, सेवा 1, सेवा 2, सेवा 3 आणि आयोगाशी सल्लामसलत करून संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागाने स्वतंत्ररित्या करावी. त्यानंतर आयोगाकडे मागणीपत्र पाठवणे तसेच आयोग आणि मंत्रालयीन प्रशासकीय विभागा स्तरावरील कार्यवाहीबाबत सामान्य प्रशासन विभागाच्या कार्यपद्धतीनुसार मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी कार्यवाही करावी असे स्पष्ट करण्यात आले आहे.